जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, सध्या सर्वत्रच जयंतीचे वारे वाहू लागलेले आहेत. प्रत्येक ठिकठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी असोत, गावाच्या ठिकाणी असोत, प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचा जागर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होत आहे. आणि हा विचारांचा जागर होत असताना आपण महापुरुषांच्या विचारांवरती, आचारांवरती आपल्या छोट्या मोठ्या शब्दांमध्ये आपण त्यांचे कार्य व्यक्त करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण हे भाषणाच्या माध्यमातून कार्य व्यक्त करत असतो त्यावेळेस आपण या महापुरुषांना अभिवादन कसे करायचे हे आपल्याला ठाऊक नसतं आणि त्याच्यामुळे मग खूप मोठा गोंधळ उडून जातो. काल माझे मित्र मिळाले होते, भेटले होते, अशीच भेट झाली होती. ते म्हणतात की अभिवादन करताना आम्हाला गल्लत होऊन जाते की कोणत्या महापुरुषाच्या पुढे त्याला काय म्हणून संबोधायचं हे आम्हाला नक्की क्लिक होत नाही. तर जरा ह्याच्याबद्दल थोडं काही सांगशील का? तर नमस्कार मित्रांनो, सध्याचा व्हिडिओ हा मी त्यासाठीच बनवत आहे की भाषण कोणतंही असो, कार्यक्रम कोणताही असो, आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांना अभिवादन करूनच करतो. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुमचे सहर्ष स्वागत करतो माझ्या सोनू क्लासिक या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर सर्वात प्रथम आपण त्यांना अभिवादन करायचं आणि मग जे अन्य महापुरुष आहेत त्या महापुरुषांची सुरुवात आपण करायची. शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना कसं करायचं बघा. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही धक्का लावू देऊ नका. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही धक्का लावू देऊ नका असे ठणकावून आपल्या सैनिकांना सांगणारे, असे ठणकावून आपल्या सैन्याला सांगणारे बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. ही अशी सुरुवात दणक्यात केलीत ना, कार्यक्रम रंगलाच म्हणून समजा. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन कसं करायचं? तर ज्यांचं नाव ऐकताच तरुणांच्या अंगातलं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही असे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी एक सुंदर वाक्य आहे माझ्याकडे. जुलमी जाती व्यवस्थेच्या विरुद्ध दंड ठोकून बंड पुकारणारे महामानव क्रांतिबा ज्योतिबा फुले. शाहू महाराजांसाठी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. आणि तुमचे आमचे उद्धार करते, या भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तर अनेक तुम्ही अभिवादनस्पद लावू शकताय. त्यातला नेमका आणि मोजकाच मी तुमच्यासाठी सांगतो की स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, संविधानाचे जनक, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर अण्णाभाऊ साठे
यांना आपण अभिवादन करूयात. कसं करूयात? तर जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झटकून निघ बाहेर कर गुलामगिरीवर घाव. असं म्हणत दडपलेल्या नाकारलेल्या समाजाविषयी संताप व्यक्त करत आपल्या लेखणीतून महाराष्ट्राच्या चळवळीला नवी दिशा देणारे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे. कसं आहे, अशी जर सुरुवात झाली, असं जर अभिवादन झालं तर तुमच्या टाळ्यांचा गडगडाट झाल्याशिवाय तुमच्या कार्यक्रमाला अंतच नाही. टाळ्या पडल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर आपण काही संतांकडे येऊयात. त्याच्यामध्ये गाडगेबाबा आहेत. तर गाडगेबाबांना अभिप्रेत कसं करणार तुम्ही, अभिवादन कसं करणार तुम्ही? तर दिवसभर आपल्या हातातल्या झाडूने संपूर्ण गाव स्वच्छ करून रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूतली घाण साफ करणारे राष्ट्रीय संत गाडगेबाबा महाराज यांना सुद्धा अभिवादन. त्याच्यानंतर संत कबीर झाले, जगद्गुरु तुकोबाई राय झाले, की जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जगद्गुरु संत तुकोबा राय. सर्व संतांपैकी सर्वात शेवटचे संत जर कोणी होऊन गेले असतील तर ते आहेत संत तुकडोजी महाराज. हे झाले महापुरुष आपले. महापुरुष झाल्याच्या नंतर येतात त्या महामाता. आता महामातांना कसं आपण अभिवादन करणार? तर महामातांना अभिवादन करताना सर्वात पहिलं ज्यांचं नाव येतं त्या म्हणजे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची माता, म्हणजेच माता जिजाई. ह्यांच्यासाठी एक सुंदर आहे माझ्याकडे, की असं म्हणतात की वेळ आणि काळ कधीच कोणासाठी थांबत नाही. वेळ आणि काळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि त्याच काळाच्या छाताडावरती पाय ठेवून तुम्हा आम्हाला सन्मानाने जगायला शिकवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. सुंदर आहे. त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्या होळकर असतील, सावित्रीमाई फुले असतील. आता सावित्रीमाईंना कसं आपण अभिवादन करणार? की शिक्षणाची ज्ञानगंगा जिने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी स्त्री सक्षम झाली, अशा सक्षम बनवणाऱ्या स्त्री म्हणजे सावित्रीमाई फुले. सुंदर आहे. त्याच्यानंतर तुम्ही भीमाईंना देऊ शकता, भीमाईंसाठी बोलू शकतो. भीमाई म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई. भीमाईसाठी की या विश्वाचं विश्वरत्न जिच्या उदरात वाढलं, त्या विश्वमाता माता भीमाई आणि माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी. यांच्यासाठी एक सुंदर आहे माझ्याकडे. काय म्हणतात त्याच्यासाठी? आपण काय म्हणूयात की परिस्थितीने फाटलेल्या संसाराला, सुंदर लिहून घ्या, उपयोगी पडेल. परिस्थितीने फाटलेल्या संसाराला प्रेम नावाचं ठिगळ लावून शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांची सावली म्हणून राहणाऱ्या माता रमाई. किती छान, सुंदर आहे. मग अशा सर्व महापुरुषांना आणि सर्व महामातांना आपलं नाव घ्यायचं. आता मी सतीश आहे माझं नाव, तर मी सतीश वाघमारे यांच्या विचारांना आणि त्यागांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. अभिवादन झालेलं आहे आणि मग जो तुम्ही विषय घेतलेला आहे
त्या विषयावरती तुम्हाला याच्या पुढे बोलायचं आहे. अभिवादन करताना आपली कमीत कमी 10-12 मिनटं तर ह्याच्यामध्येच निघून जातात. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला जो विषय मांडायचा आहे, त्यांचा कर्तृत्व, कार्याचा जागर जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. अशी जर सुरुवात अभिवादन करून जर झाली तर तुमच्या कार्यक्रमाला रंगत आलीच म्हणून समजायचं. भाषणासंदर्भात जर तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी जर शिकायच्या असतील, स्टेज डेअरिंग वाढवायची असेल, किंबहुना शब्द जर आठवत नसतील, तर याच्या पुढचा मी एक दुसरा व्हिडिओ करणार आहे, तो पाहायला नक्की विसरू नका. ही झाली सुरुवात. शेवट कशी असेल यासाठी नक्की दुसरा व्हिडिओ मी बनवणार आहे, परंतु त्यासाठी या व्हिडिओला तुमचं प्रेम मला मिळायला पाहिजे, हीच मी अपेक्षा करतो. जय भीम, जय शिवराय.